तर चाकणकर यांचे रायगडमधील व्यावसायिक कनेक्शन आता समोर आलेलं आहे। रोह्यामध्ये चाकणकर आणि चौधरींचा बांधकाम व्यवसाय असल्याचं माहिती मिळते आहे। कर्मा कन्स्ट्रक्शन मध्ये निलेश चाकणकर भागीदार आहेत। रुपाली चाकणकरांची आता त्यामुळे अडचणीत वाढ होणार असल्याचं पाहायला मिळत आहे। अशोक खरात प्रकरणानंतर चाकणकर आणि तटकरे यांना टीकेचं लक्ष्य करण्यात आलेलं होतं। 2 दिवसांपूर्वी सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत चाकणकर चौधरी आज तटकरे यांचे व्यावसायिक कनेक्शन असल्याचा आरोप केला होता आणि याबाबत आता मोठी माहिती पुढे आली आहे। तटकरे यांचं होम ग्राउंड असलेल्या रोह्यामध्ये निलेश चाकणकर आणि आकाश चौधरी हे कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये एकत्र असल्याची माहिती समोर आली आहे। आकाश चौधरी आणि निलेश चाकणकर यांनी पार्टनरशिपमध्ये कर्मा कन्स्ट्रक्शन LLPच्या माध्यमातून रोह्याच्या रोटखुर्द इथं बहुमजली इमारत उभी केली आहे। चाकणकर आणि चौधरी यांच्या रोह्यातील इमारत बांधकाम प्रकरणी भाजपचे अल्पसंख्याक सेलचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बबलू सय्यद यांनी माणगाव कोर्टामध्ये याचिका देखील दाखल केलेली आहे। अनधिकृतपणे चुकीच्या पद्धतीने बांधकाम केल्याचं हे प्रकरण असून यामुळे चाकणकरांचे चौधरी यांच्यासोबत रायगडमध्ये व्यावसायिक संबंध सुरू असल्याच्या दाव्याला पुष्टी मिळते आहे। कंपनी त्यात असलेले निलेश चाकणकर आणि त्याचा कर्मा कन्स्ट्रक्शनचा मालक आकाश महेंद्र चौधरी आणि निलेश सुदाम चाकणकर या दोघांच्या विरोधात नदी पात्रात अनधिकृत बिल्डिंगचं बांधकाम केल्याबद्दल मी माणगाव सेशन कोर्टात एक केस दाखल केलेली आहे। तिचा नंबर आहे 171/2024। ती केस चालू आहे।